आपण आज जी कर्नाटकची 3 युद्ध आहेत, तर त्यामध्ये इंग्रज आणि फ्रेंच यांचा जो संघर्ष झाला आणि त्या संघर्षामधून इंग्रजांची राज्यव्यवस्था ही भक्कमपणाने पुढे आली, ही बाब पाहत असताना आपण ज्यावेळेस MPSCच्या दृष्टिकोनातून अभ्यास करतो तर त्याच्यामध्ये जे इम्पॉर्टन्स जे आहेत आपल्याला त्याच्यावर जे क्वेश्चन विचारले जातात त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे, जसे की आपण पहिलं कर्नाटकचं युद्ध असेल तर पहिलं कर्नाटकचं युद्ध हे 1746 ते 48च्या काळामध्ये झालं. दुसरं कर्नाटकचं युद्ध 1748 ते 1754च्या काळामध्ये. तिसरं कर्नाटकचं युद्ध 1756 ते 1763च्या काळामध्ये. आता हा झाला एक क्रम, म्हणजे तुम्हाला आयोगाने विचारला गेलेला हा कर्नाटकच्या युद्धांचा क्रम. म्हणजे पहिलं 1746 ते 48, दुसरं 48 ते 54, तिसरं 56 ते 63, हा एक भाग झाला. दुसरं, ही जी युद्ध थांबली गेली तर ती कोणत्या तहाने थांबली होती. जसं आपण पहिलं कर्नाटकांचं युद्ध पाहतो त्यावेळी एक्स ला शापेलचा तह किंवा एक्स ला चापेलचा तह असं देखील काही पुस्तकामध्ये आहे, परंतु एक्स ला शापेल हे अगदी बरोबर आहे. आणि 1748ला या तहानी युद्ध थांबलं युरोपमध्ये आणि त्या पद्धतीनं भारतामध्ये देखील थांबलं गेलं. दुसरं जे युद्ध आहे तर ते पॉंडिचेरीच्या तहानी थांबलं गेलं. आणि तिसरं जे युद्ध आहे तर ते पॅरिसचा जो तह झाला तर त्या तहानुसार हे युद्ध थांबलं गेलं. तर ह्या सर्व युद्धाबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत. त्याच्यामधली ही 2 युद्ध अधिक महत्त्वपूर्ण आहेत त्याच्यामधली, त्याच्या अंतर्गत घडलेली. एक म्हणजे सेंट टोमेची लढाई जी 4 नोव्हेंबर 1746ला झाली, आणि 1760मध्ये जी वांदिवॉसची लढाई झाली तर त्या संदर्भाबद्दलचे महत्त्वपूर्ण मुद्दे आपल्याला सांगते. या सर्व महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा अभ्यास आजच्या लेक्चरमध्ये आपण आज करणार आहोत. यामध्ये आपण जसे की इंग्रज आहेत तर इंग्रज आणि फ्रेंच हे ज्यावेळेस भारतामध्ये स्थायिक झाले होते आणि भारतामध्ये आल्यानंतरच्या काळामध्ये त्यांनी, जसं आपण पाहतो की 1707च्या काळामध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला. औरंगजेबाचा मृत्यू झाल्यानंतरच्या काळामध्ये प्रांतीय पातळीवर वेगवेगळी राज्य उदयाला आली होती. बंगालचं राज्य असेल, अवधचं राज्य, हैदराबाद, कर्नाटक, म्हैसूर, किंवा नंतरच्या टप्प्यामध्ये आपण पाहतो म्हणजे मराठ्यांचं राज्य, ही राज्य त्या काळामध्ये उदयाला आलेली आहे. म्हणजे प्रांतीय पातळीवर एक वेगवेगळी राज्य त्या अर्थाने उभं राहिली होती. त्यामध्ये आपल्याला मग हे जे प्रांतीय पातळीवरील राज्य आहेत विशेषतः दक्षिणेमधली, ते या कंपन्याचं संरक्षण करण्यामध्ये असमर्थ ठरली होती. त्यामुळं या कंपन्यांनी स्वतःच शस्त्र उचलण्याची भूमिका घेतली गेली. परंतु या दोन्ही कंपन्यांचा उद्देश हा एकच होता, तो म्हणजे व्यापारातून जास्तीत जास्त फायदा करून घेणं हे होता. जसं आपण याच्या अगोदर जर पाहिलं गेलं, विशेषतः ब्रिटिश आहेत ज्यावेळेस भारतामध्ये व्यापार करतात, व्यापार करत असताना 1757च्या प्लासीच्या युद्धाच्या अगोदरची जर पार्श्वभूमी त्यांची पाहिली तर ते बंगालमधली आफू घ्यायची, ती चीनमध्ये विकायची, चीनमधली चिनी मातीची भांडी घ्यायची, ती जपानला विकायची, जपानमधलं तांबं घ्यायचं आणि ते भारतामध्ये विकायचं. अशा त्रिकोणीय व्यापार त्या अर्थाने होता. परंतु ज्यावेळेस त्यांनी सत्ता हस्तगत केली त्यावेळेस हा त्रिकोणीय व्यापार करायची गरज त्या अर्थाने नव्हती. मला मुद्दा हा सांगायचा आहे की या 2 कंपन्या ज्यावेळेस लढत आहेत आणि जर अधिकाधिक नफा मिळवायचा असेल तर आपली स्पर्धक असणारी जी कंपनी आहे तर ती दूर झाली पाहिजे हा होता. आणि त्याच्यातूनच मग आपल्याला जर आपण इथं राज्यव्यवस्था जर भक्कमपणाने हस्तगत केली गेली तर मग भारतीय मालाची खरेदी आहे तर ती स्वस्त दरामध्ये करता येईल. यासाठी म्हणून एक राजकीय नियंत्रण प्रस्थापित होणं आवश्यक होतं. विशेषतः 17व्या-18व्या शतकामध्ये इंग्लंड आणि फ्रान्स
हे दोघंही एकमेकांचे कट्टर शत्रू होते. त्यामुळं इंग्लंडच्या आणि फ्रान्सच्या ज्या वेगवेगळ्या देशांमध्ये असणाऱ्या वसाहती आहेत, तर त्या वसाहतीमध्ये देखील त्यांचे पडसाद उमटायचे. एक उदाहरणादाखल जर आपण पाहिलं गेलं तर म्हणजे जर समजा युरोपमध्ये युद्धाला सुरुवात झाली तर त्याचे पडसाद हे त्यांच्या वेगवेगळ्या असणाऱ्या वसाहती आहेत, तर त्या ठिकाणी देखील युद्धाला सुरुवात यायची. म्हणजे जगाच्या कोणत्याही भागामध्ये असल्यानंतर तर तिथं त्या पद्धतीने युद्ध व्हायला सुरुवात होत होती. त्याचाच एक भाग म्हणून जर बघितलं गेलं तर युरोपमध्ये ऑस्ट्रियाच्या वारसा हक्कासंदर्भाबद्दलचं युद्ध सुरू झालं होतं. यामध्ये विशेषतः हे ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस ऑस्ट्रियाचा जो राजा आहे तर हा चार्ल्स 6वा हा राजा आहे. याला मुलगा नव्हता, तर त्याची जी मुलगी आहे ती म्हणजे राजकन्या मारिया थेरेसा. परंतु हा फेडरिक जो आहे हा प्रशियाचा, हा फेडरिक काय करतोय की हे चार्ल्स 6व्याचं राज्य हस्तगत करण्याचा प्रयत्न करतोय. त्यावेळी मग या फेडरिकला म्हणजे चार्ल्स 6व्याला इंग्रजांनी मदत केली गेली आणि याच्यातूनच खऱ्या अर्थाने युद्धाला, वारसा हक्काच्या युद्धाला सुरुवात झाली. यामध्ये हे जे वारसा हक्काचं युद्ध आहे तर या संदर्भाबद्दलची युद्धाला सुरुवात झाली आणि त्या पद्धतीनं युद्धाचे पडसाद उमटले गेले. त्याच्या अगोदरची आपण एक पार्श्वभूमी म्हणून आपण पाहूया. जसं की फ्रेंचांचं मुख्य केंद्र हे पॉंडिचेरी होतं. त्यांची जी उपकेंद्र आहेत तर ती मच्छलीपट्टणम आहे, कारिकल, माहे, चंद्रनगर, सुरत. आणि इंग्रजांनी मात्र मद्रास, बंगाल आणि मुंबई या ठिकाणी मुख्य केंद्र स्थापन केली गेली आणि इतर ठिकाणी त्यांची उपकेंद्रही होती. आपण पाहूया. फक्त तुम्हाला हे मात्र लक्षात ठेवायचं आहे की पहिल्या कर्नाटक युद्धाला जी सुरुवात झाली तर ती कधीची आहे? 1746 ते 1748 हा कालखंड तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे प्लासीच्या युद्धाच्या अगोदरचं जर पहिल्यांदा जर यश त्यांना जर कुठं मिळालं असेल तर ते म्हणजे ह्या कर्नाटकच्या युद्धांमध्ये मिळालेलं आहे. त्यामुळं हा कालखंड लक्षात ठेवणं आवश्यक आहे. 1746 ते 48च्या काळामध्ये पहिलं कर्नाटकचं युद्ध. यामध्ये आपण जसं पाहिलं की ऑस्ट्रियाचं जे वारसा हक्काचं युद्ध सुरू झालं होतं त्याचाच विस्तार म्हणजे कर्नाटकचं युद्ध आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, म्हणजे इंग्रजांनीही आणि फ्रेंचांनीही या वेगवेगळ्या भागांमध्ये असणाऱ्या वसाहती आहेत त्या वसाहतींना हा आदेश दिला गेला होता की त्यांनी आपापसांमध्ये युद्ध करू नये. हे युद्ध युरोपपुरतं मर्यादित राहिले पाहिजे हा आदेश दिला होता. त्या आदेशाच्या विरुद्ध भारतामधल्या इंग्रज आणि फ्रेंचांनी 1746च्या काळामध्ये संघर्ष करायला सुरुवात केली. इंग्रज नेतृत्वामध्ये जो बार्नेट आहे या बार्नेटनी फ्रेंचांची काही जहाजं ही त्या काळामध्ये पकडली गेली आणि ही पकडल्यानंतर जो फ्रेंच गव्हर्नर जो डुप्ले आहे, म्हणजे आता इथे बघा लक्षात घ्या 2 गव्हर्नर आहेत. भारताचा गव्हर्नर हा डुप्ले आहे, मॉरिशसचा गव्हर्नर म्हणजे मॉरिशस म्हणजे हा जो भाग येतोय या ठिकाणी फ्रेंचांची वसाहत होती. मग हा ला बोर्डेने हा या भागांमध्ये गव्हर्नर म्हणून त्या अर्थाने काम पाहतो. यामध्ये मग ज्यावेळेस हा डुप्लेनी काय केलं, डुप्लेनी या मॉरिशसचा जो गव्हर्नर आहे ला बोर्डेने याला मदत मागितली गेली आणि मदत मागितल्यानंतर मग हा ला बोर्डेने हा 3000 सैनिकांसह हा मद्रासजवळ कोरोमंडल तटाकडे त्या निघाला आणि निघाल्यानंतर वाटेमध्ये त्यांनी जे इंग्रज आरमार दल आहे तर या ठिकाणी त्यांनी पराभव करण्याची भूमिका ही घेतली गेली. मग फ्रेंचांनी जल आणि स्थल दोन्ही मार्गाने जे इंग्रजांचं जे मुख्य केंद्र म्हणून होतं जे म्हणजे मद्रास तर याला घेरलं गेलं आणि 21 सप्टेंबर 1746ला मद्रासला ज्यावेळेस वेढा घातला गेला त्यावेळी मग त्यांच्यापुढं कोणताही पर्याय न राहिल्यामुळं त्यांनी आत्मसमर्पण केलं. या आत्मसमर्पणामुळे युद्ध कैद्यांमध्ये रॉबर्ट क्लाइव्ह देखील होता.
मग लॉ बोर्डेने, तर लॉ बोर्डेनेचा विचार असा होता की आपण मद्रास करून काही खंडणी घेऊया आणि खंडणी घेतल्यानंतर तो जो जिंकलेला भाग आहे मद्रास, तर तो परत आपण इंग्रजांना देऊया, अशी भूमिका लॉ बोर्डेने घेतली गेली. परंतु ते डुप्लेला मान्य नव्हतं. परंतु लॉ बोर्डेने ज्यावेळेस खंडणीच्या बदल्यामध्ये मद्रास हा परत दिला गेला, त्यावेळी परत दिल्यानंतर तो मॉरिशसला निघून गेला आणि निघून गेल्यानंतर डुप्लेनी मान्यता न दिल्यामुळं त्यांनी हा जो मद्रासचा भाग जो लॉ बोर्डेने परत दिला होता, तर तो परत डुप्लेनी जिंकून घेण्याची भूमिका घेतली. पॉंडिचेरीपासून जवळ असणारा जो 18 मैल अंतरावर असलेला सेंट डेव्हिड किल्ला जो इंग्रजांचा आहे, तो मात्र डुप्लेला जिंकता आला नाही. म्हणजे परंतु याचा विरोध म्हणून, पलटवार म्हणून इंग्रजांनी देखील काय केलं होतं, पॉंडिचेरी घेरण्याचा प्रयत्न केला होता. परंतु इंग्रजांना मात्र त्याच्यामध्ये यश आलं नाही. यामध्ये आता पहा, हे युद्ध यांच्यामध्ये आपापसात चालतं. त्याच काळामध्ये कर्नाटकच्या पहिल्या युद्धामध्ये सेंट टोमेची लढाई झाली, किंवा काही ठिकाणी काही पुस्तकांमध्ये उल्लेख असा येतो की सेंट थोमेची लढाई असा उल्लेख आहे. तर सेंट टोमेची लढाई नेमकी कशा संदर्भात आहे त्यामध्ये आपण पाहूया की कर्नाटकचा नवाब आहे, कर्नाटकच्या नवाबाच्या अंतर्गत पॉंडिचेरीचाही भाग त्याच्या अंतर्गत येत होता. दुसरा मद्रासचा जो भाग आहे, तर तो देखील कर्नाटकच्या नवाबाच्या राज्यांतर्गत येत होता. आणि या दोन कंपन्यांनी ज्यावेळेस युद्धाला सुरुवात केली गेली, त्यावेळेस हा जो गव्हर्नर म्हणजे नवाब बनून जो कर्नाटकचा नवाब आहे, तर या नवाबाने असं सांगितलं गेलं की माझ्या राज्यामध्ये असणारी जी शांतता आणि सुव्यवस्था जी आहे, तर ती भंग होते आहे. त्यामुळं या दोनही कंपन्यांनी आपल्या राज्यांमधला संघर्ष हा थांबवला गेला पाहिजे. त्यामुळं डुप्ले हा चतुर आहे, राजनीतिज्ञ. त्यांनी अनवरुद्दीनला हे आश्वासन दिलं गेलं की जर आम्ही मद्रासचा भूभाग जिंकला गेला तर तो आम्ही कुणाला देऊया, तर तो नवाबाला दिला जाईल, अशा आश्वासन डुप्लेने दिलं. प्रत्यक्षात मात्र डुप्लेने ते आश्वासन न पाळल्यामुळं त्याची मागणी पूर्ण करण्यासाठी, म्हणजे विशेषतः अनवरुद्दीन हे मद्रास परत दिले नाही यासाठी म्हणून, ती मागणी पूर्ण करण्यासाठी म्हणून नवाबाने सैन्य पाठवलं. आणि 4 नोव्हेंबर 1746 मध्ये सेंट टोमेची लढाई ही त्या झाली गेली. यामध्ये याचं जे नेतृत्व आहे, विशेषतः फ्रेंचांचं नेतृत्व, आता इथे लक्षात ठेवा की सेंट टोमेच्या लढाईमध्ये फ्रेंचांचं नेतृत्व हे कॅप्टन पॅराडाईजकडे आहे. याच्यामध्ये किती सैन्य होतं, तर 230 हे फ्रेंच सैनिक आहेत आणि 700 भारतीय सैनिक. एकूण जर सैन्य पाहिलं तर किती आहे, तर 930 सैनिक आहे. या 930 सैनिकांनी जो अलाउद्दीनचा मुलगा जो महफूज खान आहे, तर या महफूज खानाच्या नेतृत्वाखाली 10,000 भारतीय सैन्य त्यांनी आड्यार नदी जवळ सेंट टोमे या ठिकाणी यांना पराभूत केलं गेलं, विशेषतः भारतीय लोकांना पराभूत केलं गेलं. त्यामुळं आपल्याला इथे एक गोष्ट लक्षात ठेवता येईल की ज्यावेळेस 930 सैनिकांनी जे प्रशिक्षित आहेत, संघटित आहेत, तर त्या प्रशिक्षित आणि संघटित सैन्यांनी अप्रशिक्षित आणि असंघटित सैन्याचा मात्र पराभव केला गेला. त्यामुळं प्रशिक्षित आणि संघटित सैन्यांचं श्रेष्ठत्व हे या युद्धांमध्ये दिसून आलं. आणि 1748 मध्ये युरोपमध्ये एक्स ला शापेलचा तह, मी जसं तुम्हाला सांगितलं की काही पुस्तकांमध्ये एक्स ला चापेलचा तह देखील म्हटलं जातं. मग या तहाने आता बघा सुरुवात कशा, म्हणजे युद्धाला जी सुरुवात झाली होती तर ते कोणतं कारण होतं, ऑस्ट्रियाच्या वारसा हक्काबद्दलचं कारण चालू होतं. दुसरं आता युद्ध थांबलं कशामुळं, तर तो म्हणजे एक्स ला शापेलच्या तहामुळं युद्ध थांबलं. आणि हे युरोपमधलं युद्ध म्हणजे युद्धाला सुरुवात कशामुळे झाली होती, ऑस्ट्रियाच्या वारसा हक्कामुळे झाली. युद्ध थांबलं कुठं, ऑस्ट्रियामध्ये म्हणजे युरोपमध्ये
एक्सला शापेलच्या तहानुसार हे युद्ध थांबल्यानंतर तसंच कर्नाटकचं पहिलं युद्ध देखील थांबलं गेलं. मग याच्यामध्ये जो मद्रासचा भूभाग जो फ्रेंचांनी जिंकून घेतला होता तर तो ह्या एक्सला शापेलच्या तहानुसार युद्ध थांबल्यानंतर तो इंग्रजांना परत दिला गेला. आणि युद्धाचा एकूण जर सारांश बघितला गेला तर स्थलयुद्धामध्ये फ्रेंचांचं वर्चस्व राहिलं. डुप्लेनी केलं गेलेलं असाधारण कूटनीतीचं प्रदर्शन मात्र अधिक प्रभावीपणानं पुढे आलेलं दिसतं. इंग्रजांनी पॉंडिचेरी जरी जिंकू शकले नाही तर त्यांना एक मात्र खंत होती, ती म्हणजे आपल्याला आपलं जे आरमार दल आहे म्हणजे ला बोर्डेने जसा मॉरिशसवरून कोरोमंडल तटाकडं 3000 सैनिकांसह आरमार दलाने आला आणि त्यांनी इंग्रजांचे जे आरमार आहे त्याचा पराभव केला गेला होता. त्यामुळे त्यांना असं लक्षात आलं की आपलं जे आरमार दल आहे तर ते आपण भक्कमपणाने तयार केलं पाहिजे. हा दृष्टिकोन तिथं लक्षात आला. दुसरं जे कर्नाटकचं युद्ध आहे, आता बघा पहिलं कर्नाटकचं युद्ध कधीचं आहे 1746 ते 48. आता दुसरं कर्नाटकचं युद्ध कधीचं आहे तर 1748 ते 54च्या काळामधलं आहे. आता हे दुसरं कर्नाटकच्या युद्धाची जी कारणमीमांसा आहे तर त्या संदर्भाबद्दलची आपण चर्चा पाहूया. जसं की कर्नाटकच्या पहिल्या युद्धामध्ये डुप्लेला जे यश मिळालं त्या यशांमधून त्यांचा एक आत्मविश्वास वाढला गेला आणि त्याच्यातून त्याची राजकीय महत्त्वाकांक्षाही वाढली गेली. भारतीय राजांमध्ये सुरू असलेले जे भांडण आहे तर त्याच्यामध्ये तो भाग घ्यायला लागला आणि फ्रेंचांचा जो असणारा राजकीय प्रभाव आहे तर तो राजकीय प्रभाव वाढवण्याचा निर्णय हा डुप्लेनी घेतला गेला. यामध्ये आपण पाहूया की जसे की हैदराबादचा निजाम आहे यांनी 1724च्या काळामध्ये स्वतंत्र हैदराबादचं राज्य हे स्थापन केलं गेलं, ज्यांनी की निजाम उल मुल्क आसफ जहा यांनी हे हैदराबादचं राज्य स्थापन केलं होतं. परंतु 1 जून 1748 मध्ये निजाम उल मुल्क आसफ जहाचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर त्याचा जो मुलगा नासिर जंग आहे हा हैदराबादच्या गादीवर बसला. परंतु तो गादीवर बसल्यानंतर निजाम उल मुल्कचा नातू जो मुझफ्फर जंग आहे या मुझफ्फर जंगनी या नासिर जंगला आव्हान दिलं गेलं. म्हणजे मुझफ्फर जंगला असं वाटत होतं की हैदराबादची राजगादी आहे तर ती मला मिळाली पाहिजे आणि म्हणून त्यांनी नासिर जंगला आव्हान दिलं गेलं. तोच एक भाग लक्षात ठेवा. आता कर्नाटकमध्ये काय झालं होतं, कर्नाटकमध्ये कर्नाटकचा जो नवाब आहे तर तो अनवरुद्दीन आहे. परंतु त्याचा मेहुणा तो म्हणजे हा चंदा साहेब, या चंदा साहेबांनी असं वाटत होतं की कर्नाटकची राजगादी आहे तर ती मला मिळाली पाहिजे. मग या हैदराबादच्या राजकारणाचा भाग आणि दुसरा कर्नाटकचा भाग या दोन्ही गोष्टींनी एक मोठं वादाचं स्वरूप हे अधिक धारण केलं गेलं. मग फ्रेंचांनी काय केलं, फ्रेंचांनी जो नासिर जंगच्या विरोधामध्ये जो मुझफ्फर जंग जो दक्षिणेचा सुभेदार आहे तर त्याला बनवायचं ठरवलं गेलं. तसंच कर्नाटकचा सुभेदार म्हणून चंदा साहेबाची बाजू ही फ्रेंचांनी घेतली. आता एक लक्षात घ्या की मुझफ्फर जंग याची बाजू कुणी घेतली, फ्रेंचांनी, आणि चंदा साहेबाची बाजू ही कुणी घेतली तर फ्रेंचांनी. मग यांना आता नवाब बनवायचे आणि अर्थातच मग त्याच्या उलट जो भाग आहे तो म्हणजे इंग्रजांनी मग अर्थातच कोणाची बाजू घेतली, नासिर जंग आणि अनवरुद्दीन यांचा पक्ष उचलून धरला गेला, त्यांना पाठिंबा यांनी दिला गेला. मग या तहानुसार किंवा एकमेकांनी जे ठरवलं गेलं तर त्यानुसार मुझफ्फर जंग, चंदा साहेब आणि फ्रेंच सैन्य या तिघांनी एकत्र येऊन ऑगस्ट 1749 मध्ये वेल्लोरजवळ अंबुरी या ठिकाणी अनवरुद्दीनचा पराभव केला गेला आणि त्याला ठार मारलं गेलं. बघा आता ह्या तिघांची गट्टी जमली, मुझफ्फर जंग, चंदा साहेब आणि फ्रेंच यांनी मग ऑगस्ट 1749 मध्ये वेल्लोरजवळ अंबुरी या ठिकाणी अनवरुद्दीनचा पराभव केला. एवढंच नाही तर त्याला ठार मारलं गेलं.
आणि डिसेंबर 1750 एका संघर्षामध्ये नासिर जंग देखील मारला गेला. आता बघा, जो अनवरुद्दीन कर्नाटकचा नवाब आहे तो मारला गेला आहे, नासिर जंग जो हैदराबादचा नवाब आहे अर्थात तोही मारला गेला. म्हणजे कर्नाटकची म्हणजे दक्षिणेचा जो सुभेदार आहे मुझफ्फर जंग, म्हणजे हैदराबादचा सुभेदार म्हणून किंवा नवाब म्हणून, तर तो मुझफ्फर जंग दक्षिणेचा सुभेदार बनला. आणि सुभेदार बनल्यानंतर त्यांनी आपले जे समर्थक आहेत, विशेषतः फ्रेंच असतील किंवा इतर आहेत, तर त्यांना बहुमूल्य अशा पद्धतीचे उपहार हा त्यांनी दिले गेले. त्याचाच एक भाग म्हणून कृष्णा नदीच्या दक्षिणेकडचा जो मुघल प्रदेश आहे तर त्याचा गव्हर्नर म्हणून डुप्लेची नियुक्ती केली गेली. आता याच्यामध्ये ज्यावेळेस अनवरुद्दीन मारला गेला त्यावेळी मग चंदासाहेब हा कर्नाटकचा नवाब बनला. आणि नवाब बनल्यानंतर 1751 डुप्ले हा आपल्या यशाच्या शिखरावर होता. त्याला म्हणजे त्यांनी कर्नाटकमध्ये चंदासाहेबाला राजगादी मिळवून दिली. इकडं हैदराबादमध्ये मुझफ्फर जंगला राजगादी मिळवून दिली. म्हणजे राजकारणामध्ये परिवर्तन घडवून आणण्याची भूमिका ही डुप्लेने केली गेली. परंतु ह्या राजकीय शक्तीच्या शिखरावर असताना त्याला एका वेगळ्या स्थितीला तोंड द्यावं लागलं. त्याचं कारण असं की हा जो अनवरुद्दीन होता, कोण, जो कर्नाटकचा नवाब, त्याचा जो मुलगा आहे तो म्हणजे हा मुहम्मद अली, हा आश्रयासाठी म्हणून त्रिचन्नापल्लीच्या किल्ल्यामध्ये राहिला होता. मग भीती अशी होती चंदासाहेबाला की जोपर्यंत मुहम्मद अली जिवंत आहे तोपर्यंत आपल्या गादीला धोका आहे. यासाठी म्हणून चंदासाहेब आणि फ्रेंच सैन्याने त्रिचन्नापल्लीच्या किल्ल्याला वेढा घातला. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, हे चंदासाहेब आणि फ्रेंच हे कुठे गेले, त्रिचन्नापल्लीच्या किल्ल्याला वेढा द्यायला गेले. तोपर्यंत इंग्रजांनी काय केलं, 210 सैनिकांसह जी कर्नाटकची असणारी राजधानी आहे, म्हणजे चंदासाहेब राजधानी सोडून आता कुठे गेलाय, त्रिचन्नापल्लीच्या किल्ल्याला वेढा द्यायला गेलाय. मग त्या अनुपस्थितीचा फायदा हा रॉबर्ट क्लाइव्हनी घेतला आणि कर्नाटकची असणारी जी राजधानी आर्काट आहे ते आर्काट हे रॉबर्ट क्लाइव्हनी 210 सैनिकांसह हे जिंकून घेतलं गेलं. मग आता ज्यावेळेस आर्काट हे इंग्रजांनी जिंकून घेतले असं ज्यावेळेस चंदासाहेबाला लक्षात आलं त्यावेळेस त्यांनी 4000 सैनिक हे पाठवले गेले. परंतु रॉबर्ट क्लाइव्हनी या आर्काटचं योग्य पद्धतीनं उत्कृष्ट अशा पद्धतीचं संरक्षण करण्याची भूमिका त्यांनी घेतली गेली. यामुळं फ्रेंच सैनिकांना एक प्रकारे अपयश आलं आणि त्यांच्या प्रतिष्ठेला एक प्रकारे जबरदस्त धक्का हा बसला गेला. मग त्रिचन्नापल्ली, मग आता इकडं ज्यावेळेस हे आर्काट जिंकून घेतलंय, मग त्रिचन्नापल्लीच्या मदतीसाठी म्हणून हे इंग्रज गेले आणि त्यांना ते त्रिचन्नापल्ली वाचवण्यामध्ये देखील यश आलं. जून 1752 जो त्रिचन्नापल्लीला जो घातलेला वेढा होता तर तो वेढा घातल्यानंतर फ्रेंच सैन्याने इंग्रज सैन्यांसमोर हार पत्करली गेली. आणि याच सुमारास चंदासाहेब हा तंजावरच्या राजाकडून हा मारला गेला. आणि त्रिचन्नापल्लीला झालेल्या फ्रेंचांच्या पराभवामुळं जो डुप्ले जो राजकारणाच्या यशोशिखरावर होता तर त्याचा जो चमचमणारा तारा आहे तर तो लुप्तप्राय झाला. या युद्धामध्ये झालेली जी धनहानी आहे या धनहानीमुळं फ्रेंच कंपनीचे जे संचालक मंडळ आहे या संचालक मंडळाने डुप्लेला जबाबदार धरलं आणि त्याला परत बोलावलं गेलं. परत बोलावल्यानंतर 1754 भारताचा गव्हर्नर म्हणून गॉडेहूला नियुक्त केलं गेलं. आणि भारतातील फ्रेंच प्रदेशाचा गव्हर्नर म्हणून ज्यावेळेस गॉडेहू भारतामध्ये आला त्यावेळी त्यांनी इंग्रजांबरोबर हा पॉंडिचेरीचा तह केला गेला आणि युद्ध हे थांबलं गेलं. आता इथे लक्षात ठेवा, जसं आपण पाहतो की पहिल्या युद्धामध्ये कोणता तह होता, तो म्हणजे एक्स ला शापेलचा तह, आणि त्यानुसार युद्ध थांबलं होतं. आता आपण दुसऱ्या ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस काय होतं, तर तो म्हणजे पॉंडिचेरीचा तह, आणि या युद्धाने
या या तहानी हे युद्ध थांबलं गेलं, म्हणजे पॉंडिचेरीच्या युद्धाने. पॉंडिचेरीच्या तहानी हे युद्ध थांबले गेलं. एकंदरीतच युद्ध जे आहे ते अनिर्णित अवस्थेत संपलं. जमिनीवरील लढाईमध्ये इंग्रजांचं वर्चस्व राहिलं. त्याचं समर्थन प्राप्त असणारा जो मुहम्मद अली आहे तर तो कर्नाटकचा नवाब बनला. आणि हैदराबाद राज्यामध्ये काही अंशी फ्रेंचांची स्थिती ही चांगली होती. जसं आपण पाहतो त्यात एक गोष्ट लक्षात ठेवा. इथे ज्यावेळेस आपण हैदराबादच्या राजाचा क्रम लक्षात ठेवतो त्यावेळेस बघा, निजामुल मुल्क आसफ जहा हा एक. नंबर 2 नासिर जंग. नासिर जंगच्या मृत्यूनंतर पुन्हा कोण आहे? सलाबत जंग. तसंच तुम्ही इकडे पाहता कर्नाटकमध्ये कोण आहे? पहिल्यांदा अनवरुद्दीन आहे. नंबर 2 चंदासाहेब आहे. नंबर 3 जो तुम्हाला माहीत आहे ते म्हणजे मुहम्मद अली. म्हणजे हा क्रम लक्षात ठेवा. आपल्याला प्रश्न कशावर येऊ शकतात किंवा क्रम कशावर येऊ शकतो हे लक्षात ठेवायचं आणि त्याच पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा. मग जो हा सलाबत जंग हैदराबादच्या राजगादीवर बसला त्यावेळेस फ्रेंचांनी बराचसा प्रदेश जहागीर म्हणून स्वतःकडे घेतला गेला. 30 लाख रुपये वार्षिक उत्पन्नाचा जो उत्तर सरकारचा प्रदेश आहे आणि काही जिल्ह्याचा भूभाग हा फ्रेंच कंपनीला देण्यात आला होता. म्हणजे एकूण दुसऱ्या कर्नाटक युद्धांमध्ये फ्रेंचांची जी पिछेहाट झाली त्यामध्ये इंग्रजांची स्थिती ही अधिक भक्कम आणि सुदृढ बनली गेली. आता आपण पाहूया तिसरं कर्नाटकचं युद्ध. आता बघा आपल्याला लक्षात ठेवायचं पक्क ते म्हणजे 1746 ते 48 पहिलं युद्ध, 1748 ते 1754 हे दुसरं कर्नाटकचं युद्ध. आता लक्षात ठेवा 1756 ते 1763 हे कर्नाटकचं तिसरं युद्ध. हे एक आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. यामध्ये आपण त्याची कारणमीमांसा पाहूया. म्हणजे आता 1756 मध्ये काय झालं होतं तर युरोपमध्ये इंग्लंड आणि फ्रान्समध्ये यादवी युद्धाला सुरुवात झाली आणि हे यादवी युद्ध जवळजवळ 7 वर्ष चाललं गेलं. यासाठी म्हणून याला सप्तवार्षीय युद्ध असं देखील म्हटलं जातं आणि त्याचे पडसाद भारतामध्ये उमटले. जसं आपण पहिल्या वेळेस पाहिलं की मूळ देशाच्या आदेशानुसार त्यांनी असं सांगितलं होतं की युद्ध करू नका, परंतु त्याचे पडसाद भारतामध्ये उमटले आणि युद्धाला सुरुवात झाली होती. आता या सप्तवार्षिक युद्धाला ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस मात्र उलट होतं. म्हणजे त्यावेळेस मात्र त्यांनी नकार दिला नव्हता तर युद्ध करण्यासाठी म्हणून पाठवलं देखील होतं. तर त्यामध्ये फ्रेंच सरकारने मग काउंट लालीला भारतामध्ये पाठवलं गेलं युद्ध करण्यासाठी म्हणून. तोपर्यंत काउंट लाली हा प्रवास करत करत 1 वर्ष भारतामध्ये यायला लागला आणि एप्रिल 1758 मध्ये तो भारतात पोहोचला. तोपर्यंत आता बघा एप्रिल 1758 मध्ये तो काउंट लाली हा भारतात पोहोचलाय. तोपर्यंत 23 जून 1757 मध्ये जे प्लासीचं युद्ध झालं ज्यामध्ये मीर जाफरनी कटकारस्थान केलं गेलं आणि त्यामध्ये सिराजुद्दौलाची हत्या केली गेली आणि बंगालचं नवाबपद हे त्यांनी मिळवलं होतं. त्यामुळं सिराजुद्दौलाला पराभूत केल्यामुळं इंग्रजांनी बंगालवर एक प्रकारे नियंत्रण प्रस्थापित केलं होतं आणि हे नियंत्रण प्रस्थापित केल्यानंतर जसं की 24 परगणा असेल त्याची संपत्ती आहे किंवा नवाबाकडून अधिक संपत्ती घेण्याची भूमिका त्यांनी घेतली गेली. त्यामुळं इंग्रजांना झालेला जो धनलाभ आहे त्या धनलाभाचा उपयोग हा फ्रेंचांविरुद्ध युद्ध लढण्यासाठी म्हणून उपयोग झाला. म्हणजे ज्यावेळेस तो काउंट लाली भारतात आला त्यावेळी त्यांनी काय केलं 1758 मध्ये पॉंडिचेरी जवळ असणारा जो काही सेंट डेव्हिड किल्ला आहे तो त्यांनी जिंकून घेतला गेला विशेषतः इंग्रजांचा. त्याच्यानंतर तंजावरच्या राजावर आक्रमण करण्यासाठी आदेश दिला गेला. त्यामध्ये 56 लाख रुपये हे तंजावरच्या राजाकडून येणं बाकी होतं. यासाठी म्हणून तंजावरवर आक्रमण
काउंट लाली हा काउंट लालीनं 1758मध्ये पॉंडिचेरीजवळील जो सेंट डेव्हिड किल्ला आहे तो जिंकून घेतला. त्यांनी तंजावरवर आक्रमण करण्याचा आदेश दिला. त्याचं कारण असं होतं की 56 लाख रुपये हे त्याच्याकडून येणं होतं. परंतु या मोहिमेमध्ये त्याला अपयश आल्यामुळं फ्रेंच प्रतिष्ठेला एक प्रकारे धक्का बसला. त्यामुळं लालीनं म्हणजे काउंट लाली यांनी मद्रासला वेढा दिला गेला. मद्रासला वेढा दिल्यानंतर इंग्रजांचं जे शक्तिशाली आरमार आहे तर ते त्याच्या मदतीसाठी आलं इंग्रजांच्या. आणि लालीने जो जसे की हैदराबादचा जे भाग आहे ज्याच्यामध्ये उत्तर सरकारचा भूभाग दिला आहे तर त्या ठिकाणी बुसी होतं. लालीने काय केलं, त्या बुसीला हैदराबादवरून बोलावून घेतलं गेलं. त्यामुळे ती त्याची चूक ठरली गेली. त्याचं कारण असं होतं की हैदराबादला जी फ्रेंचांची स्थिती भक्कम होती तर ती काही अंशी कमजोर झाली. दुसऱ्या बाजूला इंग्रज आरमार तुकडीचा जो प्रमुख आहे तो म्हणजे पोकॉक, या पोकॉकच्या नेतृत्वाखालील आरमार तुकडीनं फ्रेंचांच्या आरमार तुकडीचा जो प्रमुख आहे तो म्हणजे डी ॲश, या डी ॲशचा पोकॉकनी भारताच्या समुद्रावर 3 वेळा त्याचा पराभव केला गेला आणि त्याला परत जायला बाध्य केलं गेलं. यामुळं इंग्रजांचा विजय हा स्पष्ट झाला. 1760मध्ये इंग्रज सेनानी सर आयरकूट यांनी वांदिवॉश या ठिकाणी फ्रेंचांचा जबरदस्त अशा पद्धतीचा पराभव केला गेला. यामध्ये मग आता बघा, सागरी मार्गावर फ्रेंचांनी पोकॉकनी त्याचा पराभव करून डी ॲशला भारताच्या सागरातून परत जायला बाध्य केलं. मग जमिनीवरील लढाईमध्ये 1760मध्ये इंग्रज सेनानी आयरकूट यांनी इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये वांदिवॉश या ठिकाणी लढाई झाली. त्या लढाईमध्ये फ्रेंचांचा पराभव हा झाला. खुद्द बुसीला युद्धकैदी म्हणून पकडण्यात आला. आता बघा, ज्यावेळेस पहिल्या कर्नाटकच्या युद्धामध्ये आपण ज्यावेळेस पाहतो त्यावेळी युद्धकैदी म्हणून मद्रासला ज्यावेळेस वेढा गेला त्यावेळेस रॉबर्ट क्लाइव्ह हा युद्धकैदी म्हणून पकडला होता. आता इथं युद्धकैदी म्हणून बुसीला पकडलं गेलं आहे. यामुळं या युद्धातील पराजयामुळं फ्रेंच हे पॉंडिचेरीला परत आले आणि इंग्रजांनी पॉंडिचेरीला वेढा घातला. आणि पॉंडिचेरीला वेढा घातल्यानंतर 8 महिन्यानंतर फ्रेंचांनी पॉंडिचेरी हे इंग्रजांच्या स्वाधीन केलं गेलं. नंतरच्या काळामध्ये माही बंदर असेल, जिंजी असेल, हे फ्रेंचांच्या हातून गेलं. त्यामुळं तिसऱ्या युद्धामध्ये फ्रेंचांचा अंतिम पराभव हा झाला आणि हे युद्ध निर्णायक ठरलं गेलं. जसं आपण पाहतो की 1763चा जो पॅरिसचा तह आहे तर या पॅरिसच्या तहाने सप्तवार्षिक युद्ध हे थांबलं गेलं आणि भारतातला संघर्ष देखील थांबला. म्हणजे बघा, पहिलं युद्ध कशामुळे थांबलं होतं? एक्सला शापेलच्या तहानुसार थांबलं. दुसरं युद्ध कशामुळे थांबलं? पॉंडिचेरीच्या तहामुळे थांबलं. आणि तिसरं कोणतं कशामुळे थांबलं? या पॅरिसच्या तहामुळे थांबलं. हा भाग तुम्हाला नीट लक्षात ठेवायचा. आणि सप्तवार्षिक युद्ध थांबलं, त्याचेच पडसाद भारतात उमटले आणि भारतामधला देखील संघर्ष समाप्त झाला. मग या तहामुळं पॉंडिचेरी आणि काही प्रदेश हा फ्रेंचांना परत दिला. परंतु परत दिल्यानंतर देखील त्याला तटबंदी बांधता येणार नाही अशी भूमिका ही इंग्रजांनी घेतली गेली. परंतु भारतातल्या सत्ता स्पर्धेमध्ये आता फ्रेंच तितकेसे ताकदवर राहिले नाही. मग याचा जो पराभव झाला तर त्याचे मूळ कारण जर बघितलं गेलं तर विशेषतः फ्रेंचांची जी युरोपमधली जी महत्त्वाकांक्षा आहे, म्हणजे युरोपमध्ये त्यांनी फ्रेंच आहेत, या फ्रेंचांनी उत्तर अमेरिका आणि भारतातला जर भूभाग बघितला गेला तर युरोपपेक्षा कितीतरी अधिक पटीनं भूभाग हा विस्तारलेला होता. परंतु त्यांना राजकारणांमधला जो रस आहे, वसाहतीचा विस्तार करायचा आहे, तर तो त्यांनी अधिक रस हा युरोपमध्ये दाखवला. याच्या तुलनेमध्ये इंग्रजांनी मात्र काय केलं तर इंग्रजांनी सत्ता संतुलन राखण्याची भूमिका घेतली. युरोपमध्ये बॅलन्स ऑफ पॉवर, सत्तेचा समतोल राखला गेला आणि उत्तर अमेरिकेमध्ये आणि भारतामध्ये त्यांनी सत्तेचा विस्तार करण्याची भूमिका घेतली गेली.
दोन्ही देशातल्या प्रशासकीय फरक जर आपण पाहायला गेला तर त्यामध्ये आपल्याला हे लक्षात येतं की फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी जी आहे त्याच्यामधले जे भागभांडवल आहे तर 60% भागभांडवल हे राजाचं होतं. म्हणजे प्रत्येक निर्णय घ्यायचा तर त्यावेळेस मग राजा हा प्रमुख असायचा. त्यामुळे ही खाजगी कंपनी होती. त्यामुळं त्यांच्यामध्ये जे काही निर्णय असतील तर ते निर्णय घ्यायचे आणि तात्काळ अंमलबजावणी करायची. परंतु फ्रेंचांना मात्र त्यांची वाट पाहावी लागायची. राजाकडून कोणता आदेश होतोय तो वाट पाहावी लागायची. हे एक वेगळेपण आपल्याला सांगता येईल. इंग्रजांच्या कंपनीचा आणखी एक वेगळेपण आहे ते म्हणजे की गव्हर्नर नियुक्त केला तर त्याला सहाय्यासाठी म्हणून काउन्सिल नियुक्त केली. त्यासाठी 4 सदस्य नियुक्त केले आणि हे 4 सदस्य नियुक्त केल्यानंतर जर यांच्यामध्ये बहुमत असेल तर तो गव्हर्नरला निर्णय घेणं यांचा दिलेला जो निर्णय आहे तर तो मांडणं आवश्यक होतं. परंतु या दोघांमध्ये जर समान मतं पडली तर अंतिम मत देण्याचा अधिकार हा गव्हर्नरला होता. हे एक वेगळेपण आपल्याला सांगता येईल. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं होतं जसं की आपण पाहिलं की कर्नाटकच्या पहिल्या युद्धामध्ये जो आरमार आहे मॉरिशसचा गव्हर्नर जो आहे तर तो 3000 सैनिकांसह भारताकडे आला, कोरोमंडल तटाकडे आला आणि त्याचा पराभव केला गेला. परंतु ही बाब इंग्रजांच्या लक्षात आली की आपलं आरमार दल भक्कम असलं पाहिजे. म्हणून त्यांनी जे सप्तवार्षिक युद्ध आहे तर त्याच्यामध्ये आपलं स्वतःचं आरमार हे भक्कम केलं गेलं. एवढंच नव्हे तर पोकॉकच्या नेतृत्वाखाली फ्रेंचांचं डीएसच्या नेतृत्वाखाली जे असणारं आरमार दल होतं त्याचा पूर्णतः पराभव हा त्यांनी केला गेला. म्हणजे आरमारावर लक्ष अधिक देण्याची भूमिका घेतली गेली. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग तो म्हणजे बंगालमधील जे इंग्रजांना जी सफलता मिळाली ज्याच्यामध्ये 24 परगणा भाग असेल किंवा मीर जाफरची नियुक्ती केली गेली. मीर जाफरला काढून पुन्हा मीर कासिमला घेतलं गेलं. मीर कासिमहून पुन्हा मीर जाफर असे जे सत्तेमध्ये बदल केले गेले त्याच्यातून जास्तीत जास्त फायदा जास्तीत जास्त पैसे हे त्यांनी अधिक घेण्याची भूमिका त्या काळामध्ये घेतली गेली होती. आणि नेतृत्वाचीच तुलना जर केली गेली तर रॉबर्ट क्लाईव्हपेक्षा डुप्ले हा अधिक सरस होता. परंतु डुप्लेनी मात्र व्यापारावर अधिक लक्ष देण्याऐवजी त्यांनी राजकारणांकडे अधिक लक्ष देण्याची भूमिका घेतली गेली आणि कदाचित ही चूक त्याची ठरली गेली. आणि डुप्लेची जबाबदारी जर बघितली गेली तर एखादा निर्णय घेत असताना जसं आपण म्हणतो की जेव्हा तुम्ही जिंकता तेव्हा तुम्हाला स्पष्ट करायची गरज नाही आणि जेव्हा तुम्ही हारता तेव्हा तुम्हाला स्पष्ट करायचा अधिकार उरत नाही. जिंकलेला असेल तर तो कसा जिंकला हे स्पष्ट करायची गरज नसते. पण हारल्यानंतर ह्या कारणाने हारलो किंवा त्या कारणाने हारलो असं सांगत असताना आपल्याला तोही पर्याय राहत नाही. त्यामुळे डुप्लेची अवस्था ही तशी झाली. तो पराभूत झालाय मान्य पण तो दृष्टिकोन जर बघितला गेला त्याची जी एक रणनीती जर बघितली गेली तर तो रॉबर्ट क्लाईव्हपेक्षाही अधिक सरस होता असं आपल्याला म्हणता येईल. मला वाटतं की आपण हा जो भाग आपण ज्यावेळेस पाहतो त्यावेळी आपल्याला इथं हे सगळ्यात महत्त्वपूर्ण जे मुद्दे आहेत तर ते लक्षात काय ठेवायचे की पहिलं कर्नाटकचं युद्ध आहे तर ते 1746 ते 48च्या काळात झालं होतं. त्याच्यामध्येही सगळ्यात महत्त्वाचं आहे तो म्हणजे सेंट टोमेची लढाई. कशामुळं तर मद्रासचा भूभाग जिंकल्यानंतर तो अनावृत्तीला दिला जाईल. परंतु अनावृत्तीनं काय केलं तर तो दिला नाही म्हणून सैन्य पाठवलं आणि त्यानुसार 4 नोव्हेंबर 1746 मध्ये सेंट टोमे या ठिकाणी लढाई झाली आणि त्याच्यामध्ये अनावृत्तींचा पराभव झाला. परंतु हे जे युद्ध आहे तर ते कोणत्या तहाने थांबलं होतं? एक्स ला शापेलच्या तहाने थांबलं गेलं होतं. ते म्हणजे 1748 मध्ये. जे दुसरं कर्नाटकचं युद्ध आहे ते म्हणजे 1748 ते 1754 च्या काळामध्ये झालं होतं. परंतु हे भारतातल्या राजकारणांमध्ये विशेषतः वारसा हक्कामध्ये हस्तक्षेप केला गेल्यामुळं हे युद्ध चालू झालं. परंतु पॉंडिचेरीच्या तहाने थांबलं गेलं. आणि तिसरं कर्नाटकचं युद्ध जे आहे तर ते म्हणजे 1756 ते 1763च्या काळामध्ये ज्याला आपण सप्तवार्षिक युद्ध म्हणतो, ज्याला आपण ते यादवी युद्धामुळं त्या अर्थाने सुरुवात झाली होती. त्यामध्ये 1760 मध्ये सर आयरकुट यांनी फ्रेंचांचा वांदिवाश या ठिकाणी पराभव केला गेला होता आणि हे युद्ध पॅरिसच्या तहाने हे थांबलं गेलं. विद्यार्थी मित्रांनो, मला वाटतं की आपण इथं थांबूया. धन्यवाद.